गोकुळ शिरगाव येथे भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक, राधानगरीतील युवक गंभीर जखमी। पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग NH48 वरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर गोकुळ शिरगाव येथे सोमवार दिनांक 13 रोजी सायंकाळी सुमारे 8:15 वाजण्याच्या सुमारास भरधाव अज्ञात दुचाकीनं पादचाऱ्याला धडक दिल्यानं एक युवक गंभीर जखमी झाला। या अपघातात बबलू तानवडे वय अंदाजे 32 राहणार राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे CPR रुग्णालय कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात दुचाकीस्वारांना भरधाव व बेदारकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवताना पुणे ते बेंगळूर जाणाऱ्या लेनवर पायी चालत असलेल्या बबलू तानवडे यांना जोरदार धडक दिली आहे। अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पाटील, सहाय्यक फौजदार जुबिन शेख, पोलीस हवालदार मोहन गवळी आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा व अन्य आवश्यक कारवाई सुरू केली आहे। या घटनेप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे पुढील तपास करीत असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।